आजची प्रेस कॉन्फरन्स यासाठी बोलवली आहे की गेल्या आठवड्यामध्ये एक 50 वर्षीय जे बांधकाम व्यावसायिक आहेत मानपाडा पोलीस हद्दीमध्ये आडवली डोकळी परिसरातले की त्यांना 3 आरोपींनी एक खंडणी आणि अपहरण करण्याचा कट रचला होता आणि तो त्यांनी पूर्णत्वास पण नेला। आणि आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्याचा तपास केला आणि आमच्या DB टीमने त्याच्यामध्ये काम केलं आणि त्या आरोपींना पकडलेलं आहे। त्याच्यामध्ये असं झालं होतं की जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी अगोदर त्यांचं साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात, तर त्यांना ज्या काही अडचणी होत्या ते भविष्य सांगून तुमच्या त्या अडचणी दूर करता येईल असा बहाणा केला। जे आरोपी होते त्यांनी, खैरे नावाचा एक आरोपी आहे गिरीश खैरे, तर ते बोलले त्यांच्याकडे एक चांगला भविष्य सांगणारा इसम आहे आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊ, हात दाखवून तुमचं भविष्य सांगून आपण काय कौटुंबिक समस्या आहेत ते आपल्याला दूर करता येतील। त्या बहाण्याने 24 तारखेला सप्टेंबरच्या सकाळी त्यांना घेऊन गेले। एक रूम ऑलरेडी त्यांनी घेऊन ठेवला होता, त्या ठिकाणी भविष्य सांगणारे जे असे तोत्या त्यांनी 2 इसम आणून ठेवले होते त्या ठिकाणी। त्यातले एकाचं नाव विनय कुमार यादव आणि दुसऱ्याचं नाव आहे विनायक कराडे, असे त्यांना भविष्य सांगतो म्हणून सांगून ठेवलं होतं त्यांना। तर ज्यावेळेस हा खैरे नावाच्या इस्मानं त्या 50 वर्षीय इस्मांना ते घेऊन गेले, त्यांना हात दाखवण्यासाठी हात पुढं केला असता खैरे त्या ठिकाणी निघून गेला। मग ते जे तोतया भविष्य सांगणार होते त्यांनी हात बघण्याच्या बहाण्याने त्यांचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांना चापट मारली। त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळी गडबड आहे। मग त्यांनी लगेच दुसरा जो त्यांच्याबरोबरचा आरोपी होता तर विनय कुमार यादव याने त्याने लगेच त्याच्याजवळचं पिस्टल काढलं आणि त्याच्या डोक्याला लावलं आणि 20 लाख रुपयाची त्या ठिकाणीच खंडणी मागितली। त्याबरोबरच त्यांच्या जवळ जे पैसे आहे 27,000 रुपयांनी जवळचे 3 मोबाईल महागडे 2.5 लाखाचे ते पण त्यांनी हिसकावून घेतले, मारहाण केली, त्यांना दुरीनं बांधलं आणि 20 लाख रुपये ताबडतोब तुम्ही फोन करून मागवून घ्या। तर ते फिर्यादी वृद्ध इसम बोलले की आता माझ्याकडे काही पैसे नाहीत, आणावे लागतील, मिसेस घरी आहे। तर मग त्यातला एक जण जो होता विनायक यादव हा त्यांच्या घरी पत्त्यावर त्या ठिकाणी मिसेसकडे गेला आणि मिसेसला एक बहाणा त्यांना पण सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा अपघात झालेला आहे, तुम्ही चला म्हणून। पण ती मिसेस काही त्यांच्या पत्नी आल्या नाहीत, ते बोलले मुलाला घेऊन येते। तो घाबरला आपला आरोपी आणि तो परत त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी इस्माला ठेवलं होतं बांधून। पुन्हा परत खैरे नावाचा जो मेन मुख्य आरोपी आहे तो परत त्यांच्या पत्नीकडे गेला आणि चला लवकरच त्यांच्या गरज आहे, हॉस्पिटलला ट्रीटमेंट द्यायची असं बहाणा त्यांनी सांगितलं त्यांच्या पत्नीला आणि त्यांना तो घेऊन आला। घेऊन आताच पहिले जे 2 आरोपी होते विनय कुमार यादव आणि विनायक कराडे हे घाबरून तिथून पळून गेले। मग खैरेनी त्यांच्या पत्नीला ज्या रूममध्ये आणला असता त्यांना दिसलं की त्यांच्या पतीला बांधून ठेवलेलं आहे, अंधारी खोली आहे आणि त्याच्यामध्ये